राज्यभर जो अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आणि ती नुकसान झालेल्याची पाहणी करण्यासाठी आज शिवसेना नेता सुषमा अंधारे हे शेतकऱ्यांच्या बांधावरती आलेले आहेत। एकंदरीत काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून जाणूया। ताई, राज्यभर अनेक भागामध्ये पाऊस झालेला आहे, वेगवेगळी त्या ठिकाणी जिल्हे असतील, काय एकंदरीत परिस्थिती आहे, कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान आहे, काय तुमच्याकडे माहिती आहे? हे पठारी क्षेत्र आहे जिथे आम्ही पाहणी करायला आलेलो आहोत। सन्मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशाने माझ्या समवेत जिल्हाप्रमुख सुरेशजी भोर आहेत आणि एकूण शेतीचं नुकसानाची पाहणी करण्यासाठी आम्ही आलो। मला खूप म्हणजे हे दयनीय चित्र आहे, कारण मी सुद्धा माझी आई कोरडवाहू शेतामध्ये राबते आणि आम्ही शेतात राबून कष्ट करणारी माणसं आहोत। ज्या पद्धतीने कांद्याचं पीक चक्क आडवं पडलेलं आहे, हे जर एकूण जर आपण बघितलं तर हा कांदा पुन्हा वाढणे नाही, कारण एकदा पात मोडली की पातीतनं पावसाचं पाणी आत गेलं की कांदा सडून जातो। आता हा कांदा सडण्याच्या मार्गावर आहे आणि हा कांदा धड मार्केटमध्ये तुम्ही नेऊ शकत नाही किंवा त्याची वेगळी वाढ होऊ शकत नाही आणि आत्ता या लगेचच हे पीक काढून दुसरं पीक घेता येत नाही, म्हणजे एका अर्थाने शेतकऱ्यांचं नुकसान आहे। दुसरी गोष्ट अशी की इथे काही लगतच्या भागामध्ये शाळूचं अर्थात ज्वारीचं क्षेत्र आहे। हे ज्वारीचं क्षेत्र पण एवढं मोठं आहे, परंतु सरकार सांगते की आम्ही त्या सगळ्या नुकसानीच्या यादीतनं ज्वारीचं क्षेत्र वगळलं आहे। मला सरकारचं धोरण कळत नाही। एकीकडे युनोला जाहीर करताना सन्माननीय पंतप्रधान मोदीजी असं सांगताहेत की हे वर्ष आम्ही मिलिट वर्ष म्हणून साजरं करत आहोत। जर तुम्ही मिलिट इयर म्हणताय तर मिलिट इयर म्हणून मिलिटसाठी, तृणधान्य पिकांच्यासाठी तुम्ही अशा काय योजना आणलेल्या आहेत, त्या योजना तुम्ही सांगाल का? कांद्याच्या पिकामध्ये जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा शेतकरी सांगतात की ताई एकरी आम्हाला खर्च 60,000 ते 70,000 रुपये आहे आणि या पठारावर 2 ते 3 हजार एकरचं क्षेत्र हे कांद्याने व्यापलेलं आहे। एवढं नुकसान आता कोण देणार? बरं, त्यांची किती माफक अपेक्षा आहे? ते काय सांगतायत की आम्हाला काही देऊ नका ताई, वरचं काहीच देऊ नका। पण ज्या पिकाच्या भरोशावर आम्ही पीक कर्ज घेतलेलं होतं ते पीक कर्ज तरी सरसकट माफ करा, कारण पीकच हाताशी आलं नाही तर पिकावरचं कर्ज फेडायचं कसं? म्हणजे हा गंभीर प्रश्न आहे। बरं, त्यातही सरकार सांगत आहे, म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे ज्याला म्हणतात तो प्रकार चालू आहे की सरकार असं सांगते की नाही नाही तुम्ही तुमची माहिती भरा आणि हे करा ते करा, आम्ही नुकसान भरपाई देऊ। कुठून सांगताय? 5 राज्यांच्या प्रचारात जाऊन तिकडून सांगताय, इथे फोनवरून लोकांना आदेश देताय, सांगताय कुठून? धर्मवीरच्या शूटिंगच्या सेटवरून सांगताय। बांधावरची काय परिस्थिती आहे ती बघा ना, कारण तुम्ही ऑनलाईन पद्धतीने माहिती भरण्याची डेट आजची दिलेली आहे आणि नेमकी आज साईट ओपनच होत नाही आणि साईट ओपन होत नाही हे सांगण्याची सोय नाही, कारण शिक्षक भरतीसाठी साईट ओपन होत नाही हे सांगायला एक माऊली गेले तर केसरकर ज्या पद्धतीने तुला तुझं नाव शोधून मी डिस्क्वालिफाय करेन, म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा सगळा जर प्रकार असेल, आम्हाला आमची अवस्था अशी झाली की एक तर पाऊस पडत नाही, पडला तर अशा पद्धतीनं नुकसान होतं, त्यात सरकार लक्ष देत नाही। अशा सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी करायचं काय? सो आत्ता एक महत्त्वाची मागणी पुढे येते, ती म्हणजे या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे सरसकट पंचनामे असं गृहीत धरत ही सरसकट नुकसान भरपाई म्हणून पीक कर्ज माफ झाले पाहिजेत। ही सगळ्यात मोठी मागणी आहे आणि ती झाली पाहिजे, कारण त्याशिवाय, कारण आता कित्येक महिलांशी आम्ही बोलतोय तर महिला सांगतात ताई एकतर इथे विजेचा प्रश्न आहे, आम्ही रात्र जागून इथे जेव्हा वीज असेल तेव्हा आम्ही पाणी देण्यासाठी येतो, पण अशा परिस्थितीत हा सगळा जरा जंगलाचा परिसर असल्यामुळे इकडे बिबट्यांचा पण त्रास होतो, बाई माणूस असून पण त्याच्यात त्या काम करतात। ह्या सगळ्या प्रश्नांवरती सरकार गांभीर्यानं विचार करणार आहे का? तो विचार सरकारने केला पाहिजे, एवढीच आमची मायबाप सरकारला विनंती आहे। पण अनेक वेळा पाठीमागच्या देखील वर्षी अशीच गारपीट झाली होती या परिसरामध्ये, त्याचे देखील पंचनामे झाले होते, काहींना त्याची मदत मिळाली, काहींना नाही मिळाली, पण ज्यांना भेटली ती तुटपुंजी भेटली। बऱ्याच वेळा असं होतं की यावरती शासन वेगळ्या पद्धतीने ही मदत जाहीर करतं। शेतकऱ्यांची अशी मागणी येते की सरसकट मदत जाहीर करावी, हे पीक पाहून मदत जाहीर केली होती, याबाबत आपली काय भूमिका असणार? नाही, ही सरसकट यासाठी करायला लागतं, कारण काय आहे, एखादा अधिकारी आलाच जरी तरी तो त्याच्या आलिशान गाडीतनं उतरेल आणि तात्पुरता कुठल्या तरी एका बांधावर जाईल, एखादं ओळखीचं शेत बघेल, तेवढ्यापुरता बघेल आणि परत जाईल। मग काय तेवढंच क्षेत्र येईल का पंचनाम्यामध्ये? म्हणजे याचा अर्थ बाकी क्षेत्रांचं नुकसान झालेलं नाही आहे का? त्यामुळे जर तुम्हाला जाणं होत नसेल, तुमची यंत्रणा जर तितकी तत्पर नसेल
तर तुम्हाला सरसकट पंचनामे गृहीत धरून या संपूर्ण शेतातल्या पिकांचं जे नुकसान झालेलं आहे, ज्या पिकांच्या भरोशावर त्यांनी क्रॉप लोन केलं होतं अर्थात पीक कर्ज केलं होतं, ते पीक कर्ज माफ करणं ही पहिली प्रायोरिटी असेल. विमा नुकसान भरपाई नंतर बघू, पण आत्ता हे पीक कर्ज माफ होणं हे फार गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं किंवा अनेक मंत्र्यांनी देखील वेगवेगळ्या ठिकाणी नुकसानीची पाहणी केली आणि या ठिकाणचा अहवाल मागून त्वरित लवकर मदत देण्याचे आश्वासन दिले. परंतु या ठिकाणी शेतकरी सांगतात की अजून पंचनामे करायलाच आले नाही. मग ही मदत सरकार जाहीर कधी करणार? बघा, आता प्रश्नही तुम्हीच विचारला आणि उत्तरही तुम्हीच दिलं की सरकार म्हणते की आम्ही ठिकठिकाणी गेलो, लोक म्हणतात की आमच्याकडे कोणी आलंच नाही. याचा अर्थ काय आहे? हा सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे. जाहिरातींचं युग आहे. प्रचंड जोरदार पद्धतीने जाहिराती होत आहेत, प्रत्यक्ष काम मात्र होत नाही. मला त्या बाकीच्या राजकारणात पडायचं नाही. पक्षीय राजकारण करण्यासाठी अनेक राजकीय आखाडे आहेत जिथे आम्ही ही भूमिका मांडू शकू. इथे आम्ही आलो आहे ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी. हे जे नुकसान आहे याची जर लवकरात लवकर नुकसानाची भरपाईची अंमलबजावणी झाली तर आपली एक शिवसेना उपनेते म्हणून भूमिका काय असेल? नाही, आमची भूमिका तर कायम आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. मी आधीच म्हटलं की धाराशिवचे आमदार श्री कैलास पाटील यांनी पीक विम्याच्यासाठी भर दिवाळीमध्ये उपोषण केलं, आंदोलन केलं. आमच्या नागपूर अमरावतीचे लोक विमा कंपन्यांवरती त्यांनी मोर्चे काढले. सो आम्ही शेतकऱ्यांच्या सोबतच आहोत. पण ही भरपाई तर मिळायला हवी. याच्यात जर काही कुचराई होत असेल, काही उणिवा राहत असतील तर निश्चितपणे हिवाळी अधिवेशनामध्ये पक्षाच्या वतीने विधिमंडळामध्ये यावरती प्रश्न विचारले जातील. म्हणजे आम्ही सभागृहाच्या आतली आणि सभागृहाच्या बाहेरची अशा दोन्ही प्रकारच्या लढाया शेतकऱ्यांसोबत लढण्यासाठी तत्पर आहोत. हिवाळी अधिवेशनावरती या ठिकाणी सरकारला धारेवरती धरलं जाईल आणि ही जी शेतकऱ्यांची हे जे नुकसान आहे याची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी दिलेलं आहे. सादीप डोबे, लोकशाही न्यूज, मंचर, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.